हाय फ्रेंड्स, मी प्रतीक्षा. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. इथे मी आलू बॉईल करून घेतलेले आहे. तर आज आपण आलू आणि साबुदाण्याचे पापड करून घेणार आहे, ते पण पुरीचे. तर चला बघूया रेसिपी कशी आहे तर. आणि हां, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. इथे मी 2 किलो आलू घेतलेले आहेत. ते कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि बॉईल करून घेतलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर पूर्ण आलूची साल काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता वाटीने मी त्या आलूला कसे मॅश करीत आहेत, म्हणजे गरम आहेत त्याच्यामुळे, आणि वाटीमुळे ते छानपैकी मॅश होत आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान मॅश झालेले आहेत. तर त्याच्यानंतर सर्व आलू असे मॅश करून घेतलेले आहे. किती छान गोळा झालेला आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर 2 किलो आलू बॉईल केलेल्या 2 वाट्या साबुदाणा हा मिक्सीमधून बारीक करून घेतलेला आहे. म्हणजे 2 किलो आलूसाठी 2 वाट्या बारीक केलेला साबुदाणा घेतलेला आहे आणि तो साबुदाणा त्या आलूमध्ये छानपैकी वाटीने स्मॅश करून घेतलेला आहे. मिश्रण गरम असल्यामुळे गरम आलूमध्येच तो साबुदाणा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे जिरं, थोडेसे मिरे आणि 10-12 मिरच्या, हिरव्या मिरच्या. नंतर हे जे आहे जिरं हे मिक्सरमधून अदरदेदर बारीक करून घेणार आहे. म्हणजे फुल बारीक न करता थोडंसं असं जाडसर ठेवणार आहे आणि ते त्या मिश्रणामध्ये टाकून देणार आहे. म्हणजे हे आलू आणि साबुदाण्याचे मिश्रणामध्ये आपण जे बारीक केलेलं होतं थोडंसं जाडसर जिरं ते आपण टाकून देणार आहे. त्याच्यानंतर आपण ज्या 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या पण थोड्याशा अशा जाडसर वाटून घेणार आहे. आणि इकडे मिरे घेतलेले आहेत, हे थोडेसे हलकेसे बारीक काढून ते पण टाकून देणार आहे. इकडे बघू शकता तुम्ही हिरवी मिरची आणि मिरे कसे जाडसर असे काढून बारीक केलेले आहेत. नंतर हे सर्व मिश्रण त्याच्यामध्ये टाकून देणार आहे. हिरवी मिरची आणि आपलं मिरे आणि छानपैकी सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. चवीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि सर्व मिश्रणाचा छानपैकी गोळा बांधून घेणार आहे. आणि हां, तुम्हाला जर गोळा हा थोडासा असा सैल जर वाटत असला तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर पण करू शकता. मी इथे थोडंसं म्हणजे मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे. मिश्रण म्हणजे सैल असं करून घेण्यासाठी. गोळा असा थोडासा असा ढिसूळ वाटत होता, त्याच्यामुळे त्याला बाइंडिंग येण्यासाठी मी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा मस्त घट्ट असा गोळा चुरून बांधून घेतलेला आहे. आणि आपले हे पापड खूप छान होतात, चवीला पण छान होतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याच्यानंतर माझा इथे गोळा तयार आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे टाकायसाठी. गोळा किती सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर लाटे बनवायचे आहेत. तर इथे पुरीची मशीन घेतलेली आहे आणि 2 स्वच्छ पन्न्या धुवून घेतलेल्या आहेत. त्या पिशवीला तेल लावून घेतलेलं आहे आणि छोटासा गोळा टाकून त्याला थोडंसं प्रेस केलेलं आहे. त्याच्यानंतर असे पापड उन्हामध्ये टाकून त्याला वाळू दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी पापड कशी बनवत आहे. तर एक लाटी घेतलेली आहे आणि त्याला प्रेस करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर असा पापड तयार करून घेतलेले आहे. उन्हामध्ये वाळू दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक पापड तळून दाखवते. तेल गरम करून घेतलं, त्याच्यानंतर पापड तळून घेतला. बघू शकता तुम्ही किती छान शुभ्रसर पांढरा शुभ्र आलेला आहे. आणि हां, चवीला पण खूप छान झालेले आहेत. कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले पापड तर. आणि हा व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.